काँग्रेस पक्षातर्फे गांधीवर येते पूर्व मध्य आणि पश्चिमची आढावा बैठक घेण्यात आली. काय होणार? आज माननीय खासदार कल्याण काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. शहर अध्यक्ष युसुफभाई, आमचे तिन्ही प्रभारी सुरेंद्रजी, विद्याताई, रिजवान भाई आणि सर्व पठाण साहेब, MM शेख साहेब, कमाल फारुकी साहेब आणि सर्व नेते हजर होते. आम्ही आढावा घेतलेला आहे आणि काही लोकांखाली आम्ही चर्चा केली. आता पुढच्या निवडणुकीत कसं काय लाईन ऑफ ऍक्शन असायला पाहिजे आमची पक्षाची, याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे. खूप लोकांचे चांगले सजेशन आलेले आहे आणि त्या सजेशन आम्ही रिपोर्ट तयार करून आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्याकडे सादर करणार आहोत. असं आहे की आता 9 किंवा 11 तारखेला आरक्षण 11 महानगरपालिकेत आम्ही शहर बद्दल बोलणार आहोत आपल्याला की मी शहराचा निरीक्षक आहोत. तर ते आरक्षण झाल्यानंतर आम्ही जाहिरात देऊन पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज आम्ही घेणार आहोत आणि त्याबाबतीत अर्ज आणि अशी पद्धत अर्ज आल्यानंतर डिस्ट्रिक्ट पार्लिमेंटरी शहराचा बोर्ड असेल ते स्क्रुटनाइज करेल. मग ही यादी आम्ही प्रदेशला पाठवू आणि प्रदेशच्या जे स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड आहे त्या उमेदवाराबद्दल योग्य ते निर्णय घेईल. सर, महानगरपालिका में आप मतलब चलने वाले हैं कि अकेला चलोगे कि पुलिस चले? देखिए, इसके यही सारी चीजें जानने के लिए आज हमने मीटिंग ली, सब प्रमुख नेताओं से चर्चा की कि हमने आने वाला चुनाव, लेकिन ज्यादातर लोगों की हमारी ये इच्छा है कि हमने ये चुनाव को अकेले लड़ना चाहिए, इससे ज्यादातर आया. लेकिन इसके बारे में जो भी निर्णय है वो हमारी प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी और रमेश चेन्नीथला जी लेंगे. सर, हम पत्रकार है, हमारी गोपनीय रिपोर्ट ये है कि कांग्रेस पार्टी बहुत पदाधिकारी में आपस में मतभेद है. इस मतभेद को कैसे नजर देखते हैं? नहीं, मतभेद है, मनभेद नहीं है. मतभेद जरूर है और वो होना भी चाहिए. घर में हम रहते तो थोड़ा बहुत रहता है और वो मतभेद जो खुद के पर्सनल व्यक्तिगत प्रॉपर्टी के लिए नहीं है. पक्ष के विचारों को किस तरह से पहुंचाया जाए, पक्ष को किस तरह से मजबूत किया जाए, ये वजह से मतभेद है, मनभेद नहीं है. डॉक्टर जी जो आत्महत्या केली आहे या संदर्भात बाकी सर्व पक्ष समोर आले किंवा नाही, आमचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आमचे युथ काँग्रेसचे मला वाटते राष्ट्रीय अध्यक्ष तिथे जाऊन आलेले आहे. आमची भूमी राहुल गांधी साहेबांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. राहुल गांधी साहेबांनी त्यांच्या परिवाराशी बोलणं केलेलं आहे. राहुलजीने ट्विट केलेलं आहे. जे अन्याय झालेला आहे त्यांच्या सोबत आहोत आम्ही. जोश है, हमारे अपेक्षा से भी ज्यादा लोगों में उत्साह और जोश है और ये लड़ेंगे भी नहीं और लड़ेंगे और जीतेंगे भी हम ताकत से. त्याबद्दल निर्णय, योग्य निर्णय आमचे पक्ष घेतील. हे तुम्ही जे प्रश्न केला हे माझ्या कॅपॅसिटीचा बाहेरचा प्रश्न आहे. नहीं, अब वही आपने बिल्कुल सही कहा. आज हमारी ये सुनिए ना, अभी वही आज हमारा तय हुआ कि आज हमने यहाँ से, आज 1 तारीख है, आने वाले 10 दिन का हम प्रोग्राम हमारे हम निरीक्षक बैठ के और जिला अध्यक्ष और प्रमुख नेता से चर्चा करके आने वाले 10 दिन में हर ब्लॉक में हमारा पार्टी का कार्यकर्ताओं का मेड़ावा होगा और हमारे वार्ड अध्यक्ष से आगे किस तरह से इलेक्शन में जाए इसके बारे में चर्चा करेंगे. सर, जो पार्टी पे जातिवादी पार्टी को आरोप करते हैं वो एक जगह आके चुनाव लड़ने के संकेत दे रहे हैं और बहुत सी सेकुलर पार्टीज में आप भी शामिल हैं. आप इसी आपके तरफ इशारे नहीं बढ़ रहे, क्या माने? ये नहीं, आपका सवाल नहीं समझा मैं. जो जातिवादी पार्टी का आरोप करते हैं वो कहने के इशारे दे रहे हैं कि हम मिलकर चुनाव लड़ेंगे. हमने कब कहा कि हम अलग लड़ेंगे? हमारे कार्यकर्ताओं की इच्छा है. लेकिन अगर महाविकास आघाड़ी का ऊपर से निर्णय होता है कि जहां युति की जाए, ऐसा हुआ है ऑलरेडी. अगर हमारे सब यहाँ के प्रमुख नेता ये तय करते हैं कि हमको इस पार्टी के साथ जो हमारी विचारधारा की हो उसके साथ अलायंस करना है तो जरूर हम करने के लिए फ्लेक्सिबल है, हम तैयार है उसके लिए. नहीं, देखिए, अभी हमारी बहुत से पार्टियों से चर्चा चल रही है, लेकिन ऐसा कोई जरूरी नहीं है कि हर चीज आपको प्रेस में बताना चाहिए. हम जब हमारा अलायंस किसी से पक्के तौर पे हो जाएगा तो प्रेस कॉन्फ्रेंस लेके हम सबसे पहले आप ही को बताएंगे.
धन्यवाद. शहरातील जास्त प्रभाग भाजप पार्टीनं तयार केलेले आहे, तर यावर काय सॉरी काय शहरातील प्रभाग हा. भाजप पार्टीनं त्यांनी हे केलेलं आहे. नाही ते आमच्याकडे खूप तक्रार आलेली आहे की प्रभाग जी रचना झालेली आहे ते बरोबर झाली नाही, त्याबद्दल आमच्या लोकांनी हरकती फाईल केलेली आहे, ऑब्जेक्शनही फाईल केलेलं आहे आणि त्याबद्दल आता काही कोर्टातही गेलेले आहे, काय मामले कोर्टातही प्रलंबित आहे. जे काही ते अत्यंत तुमचं म्हणणं बरोबर आहे की काही चुकीचं प्रभाग रचना झालेली आहे असं आमच्याकडे तक्रार आलेली आहे. आज सत्याचा मोर्चा निघाला महाविकास आघाडी आणि पण महाविकास आघाडी त्याच्यात काही नाही आहे होते ना आमचे काही नेते बाळासाहेब थोरात होते, आमचे नेते विजय वडेट्टीवार साहेब होते. त्याचा अर्थ काय? नाही आमचे सहभाग होता त्याच्यात. नाही मी जे माहिती काढली संकाळ नव्हती. नाही त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष आहे, खूप जबाबदारी असते. ऑलरेडी त्यांचा एक महिना अगोदर कार्यक्रम त्यांचा निश्चित होते, काही दुसरीकडे एंगेजमेंट असल्यामुळे नाही गेले असतील. ओके धन्यवाद. थँक्यू.